सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. मुकी माया त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा बड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ जिनरानो माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात वाचतेच्या डोळ्यातली कधी कासावेशी तुझ्या पायी राबानवी हाय त्याचे खुशीर हाय त्याचे खुशी घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धार. रख 1985 ला माझी दादा 10वी पास झाली. तुम्ही तसं तो काळ तर खूपच हलाखीचा असेल ना पाहिजे.
माझ्या वडिलांचं नाव मोठं करायचं भाकरी हे स्वप्न घेऊन पान संग की शिक्षण हे थकलं आजोबांनी माझ्या दादांना खूप कष्टातून उभं केलं आहे. थकलं सांगायचं झालं तर वेळ कमी पडेल. बाद झाली बसला गरची आग सारं जाळून अडला घासी असा काळावन वासी असा मला यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार मनात घेऊन ते प्रगती प्रतिष्ठानचे संस्थापक सन्मान फिरलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या पाऊलं थकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही. काळ रात आली तरी पडलंस पान डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं याचा हात पाठीवर सोनियाची खानर शर्मेन नाही कधी झुकली मानर हात पसरून गाड्या सुख येत नाही र डोळा झाक करून बी दुःख जात नाही र नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या पाऊलं थकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही झालो बरबाद जारी बसला घाव उरी कलेची आग सार जाळून बी जाईना अडला घास असा कावन वास असा पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या पाऊलं थकलं नाही गड्या. मेरी ज़मीं आसमां मेरे पापा मैं हूँ जहाँ है वहाँ मेरे पापा मेरे पापा मेरे पापा.
मी त्यांचा या ठिकाणी खूप कौतुक करतो, शुभेच्छा देतो. हा सगळा सोहळा बघत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. 1985 ला हा होता दादोस्कर होते. शाळेत आला 1988 ला हा शाळेमध्ये आला लहान असताना. 0 पासून शिकवायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 8 10वी पर्यंत मी पास होतो. काम नाही घरी असाच होतो. पेपर वाचायचो आणि ऍप्लिकेशन टाकायचो. पेपरात जागा आहे. शिकवायचे. 10वी पास झालो, गावी गेलो तरी सतत फोन येत राहतो. फोनवरती आम्ही सगळेजण इथे आलो. आज हा सोहळा बघून आणि आज खूप खूप आनंद होतोय असं त्याचं म्हणणं आहे. खूप आवडायचे. इथे रोज सर आम्हाला शिकवायचे. सर थँक्यू. एक शिकन चेहरे पर सह ना पाते हो, मेरे लिए किस्मत से भी लड़ जाते हो. मेरे पास कोई दुख आ ना सके, कोई धूप मुझे मुरझा ना सके. मेरा साया बन के चले मेरे पापा, मेरे पापा, मेरे पापा, मेरे पापा. पिता से है नाम तेरा, पिता पहचान तेरी. जिए जिस सहारे पे तू, पिता से वो सांस मिली है. पिता रब तेरा, ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है. ओ ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है. सब है रब है तू ही सब है. त्यांनी निर्माण केलेले की एवढा मोठी त्यांची माहिती विद्यार्थी की त्यांना कॉमन खूप हरवून गेले. त्यांच्यासारखं की पण त्यांचे कॉलर पाऊल टाकून माझे विद्यार्थी पण आज माझ्या कार्यक्रमासाठी की
अनुभवलेली नाही. त्यावेळी जीवनात मित्रांसोबत आली ते बाबांसोबत येऊन जेवणं, त्याच्यासोबत झोपणं, त्याच्यासोबत खूप मजा करतो. पण जेव्हा जवळ सोडण्याची वेळ आलेली ना, तेव्हा सगळ्यात जास्त निरोप होतं की बाबासोबत अजून वेळ घालवणे ना, गावकरी सहकारी ते म्हणून खूप बराच मजा आणि माझ्या मुलाचं नाही की माझं तुम्हाला काय सांगू त्याच्यावर थोडंसं आम्ही तुमचा आकार क्या लेकर तू आया जग में और क्या तूने कमाया है. जीवनाची वाटचाल तरी सुरू करावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा. माझे मित्र उत्तम सूत्रसंचालक आहेत. आज त्यांची उडी वाटते मला, पण मी ठरवलं होतं मी रडणार नाही. त्यांनी तुम्ही जबाबदारी त्यांनी बघितलेलं स्वप्न मी आज ते पूर्ण करेन. म्हणून हे सूत्रसंचालन मी माझ्या हातात घेतलेलं आहे. हा दादा, तुमचे आशीर्वाद, तुमची साथ दोघांची माझ्या पाठीशी अशीच खंबीर राहो. आणि जेव्हा जेव्हा मी मुलगी म्हणून या पृथ्वीतलावर जन्म घेईन तेव्हा आई वडील म्हणून तुम्ही मला दाखवावं हीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. जिंदगानी है सब नसीबों की ये कहानी है. तेरी चाहत की सब निशानी है और क्या जिंदगानी है और क्या जिंदगानी है. से मांगी वही तुम दुआ हो. कौन हमें दुनिया में इतना प्यार देगा, इतनी खुशी और ऐसा संसार देगा.